नमस्कार. तर सर्व लाडक्या बहिणींच्या आपल्या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर मे महिन्याचा जो हप्ता आहे तो सर्वच लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे. तर पात्र महिलांना ₹1500 जमा झालेले आहे. या योजनेतील सर्व नियमांची पूर्तता करणाऱ्या पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट ₹1500 जमा करण्यात आलेले आहेत. त्यानंतर जी थकीत रक्कम मिळाली आहे ती थकीत रक्कम जी आहे ती काहींना 2 महिन्याचे किंवा काहींना एकत्रित 3 महिन्याचे म्हणजे ₹4500 देखील काही महिलांच्या अकाउंटला आलेले आहेत. तर विविध टप्प्यात रक्कम जमा झालेली आहे. ज्या महिलांना मार्च आणि एप्रिल दोन्ही हप्ते आले होते त्यांना फक्त ₹1500 या महिन्याचे आलेले आहेत. त्यानंतर 3,000 आलेले आहेत काही महिलांना आणि काही महिलांना मार्च, एप्रिल आणि मे असे तिन्ही म्हणजे ₹4500 आलेले आहेत. त्यानंतर जी थकीत रक्कम का मिळाली तर त्याचं उत्तर आहे ती आधार सीडिंग समस्याचे निवारण झाल्यामुळे बँक खात्याशी आधार कार्ड यशस्वीरित्या लिंक झाल्यामुळे प्रलंबित असलेल्या जुने हप्ते मोकळे झाले आहेत. त्यानंतर बँक खाते तांत्रिक अडचण दूर झाल्यामुळे तुमचे खाते जे निष्क्रिय असेल ते सक्रिय झाल्यामुळे देखील हे तुम्हाला पैसे एकत्रित मिळालेले आहेत किंवा सरकारच्या काही तांत्रिक गोष्टींमुळे ते अडकले असू शकतात. तर ते तुम्हाला मे महिन्याच्या हप्त्यामध्ये ₹4500 एकत्रित मिळालेले आहेत. ज्या महिलांना सर्वच पैसे म्हणजे तिन्ही हप्त्याचे पैसे आलेले नाहीत म्हणजेच मार्च, एप्रिल आणि मे हे सर्वच हप्त्याचे पैसे आलेले नसतील त्यांनी मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा. तर तांत्रिक अडचण निवारण मार्च, एप्रिल आणि मे एकत्रित हप्ता 4500 थेट बँकेमध्ये जमा झालेले आहेत. काही महिलांना मार्च आणि एप्रिलचे हप्ते अगोदरच मिळाले होते त्यामुळे त्यांना फक्त ₹1500 मे महिन्याचा हप्ता मिळालेला आहे. त्यानंतर जून हप्त्याची जी तयारी आहे तिचे नियोजन सध्या चालू आहे. जून हप्त्याची प्रक्रिया सुरू. तर शासकीय पातळीवर जून महिन्यातील हप्ता हस्तांतरणाची पडताळणी व तयारी पूर्ण वेगाने सुरू आहे. त्यानंतर नवीन शासन निर्णय GR अपेक्षित. तर वितरणाचे निकष आणि निधी मंजूर संदर्भात नवीन महत्वाचा GR लवकरच रित्या प्रसिद्ध केला जाईल असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. 1.66 कोटी लाभार्थी महिलांना लाभ. तर राज्यातील कोट्यवधी महिलांना याचा थेट लाभ होणार असून डेटा संकलन तपासणी प्रगतीपथावर आहे असं त्यांच्याकडून सांगण्यात आलेलं आहे. त्यानंतर शासन स्तरावर प्रक्रिया जी आहे ती लाभार्थी डेटा पडताळणी मोहीम ही देखील चालू आहे आणि काही पूर्ण देखील झालेलं आहे. त्यानंतर नवीन GR प्रसिद्ध हा लवकरच होणार आहे. त्याची जशी काही माहिती आपल्याकडे येईल तसंच मी तुम्हाला कळवेल. अधिकृत वेबसाईट वरती त्यांचा हा GR येत असतो. त्याच्यानंतर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करेल. त्यानंतर जून हप्ता वितरण तर 1500 थेट आपल्या बँकेमध्ये जमा होणार आहेत. त्याबद्दल आणखी काहीही अपडेट आलेली नाहीये पण एक असा एक अंदाज आहे, संभाव्य तारीख आहे की 27 ते 30 या दरम्यान आपल्याला वितरण होण्याची शक्यता आहे. पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट ₹1500 जमा होण्याची शक्यता आहे. तर संभाव्य तारीख जी आहे ती 27 जून ते 30 जून या कालावधीत जमा होण्याची दाट शक्यता आहे, लक्षात घ्या. त्यानंतर थेट खात्यात पैसे वर्ग सर्व पात्र आणि यशस्वीरित्या बँक लिंक असलेल्या महिलांच्या खात्यात डीबीटी प्रणालीद्वारे रक्कम पाठवली जाईल. तर कधीची तर जून महिन्याची लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर नियमित खात्री बाळगा. तर अधिकृत तारखांची पुष्टी केवळ शासकीय अध्यादेश म्हणजे GR द्वारेच निश्चित मानली जाईल. ही आता जी तारीख मी तुम्हाला सांगतोय ही फक्त संभाव्य तारीख आहे. अजून प्रसिद्ध झालेली नाही की कधी मिळणार आहे अशी फिक्स तारीख आलेली नाहीये. त्यानंतर E-KYC पूर्ण करणे अनिवार्य. तर अजून देखील E-KYC ही पोर्टल वरती चालू झालेली नाही. प्रत्येक वर्षी जून महिन्यामध्ये सरकारने सांगितलं होतं, तो पहिला GR होता त्यामध्ये सांगितलेलं आहे की प्रत्येक महिन्याच्या जून मध्ये आपण E-KYC करून घेणार आहोत प्रत्येक वर्षी. तर या वर्षी काय अजून झालेली नाहीये सुरू. जशी होईल तसं मी तुम्हाला कळवेल. ज्यांना कोणाला लाभ मिळाला नाही त्यांनी देखील E-KYC करणं गरजेचं आहे. ज्यांना मिळालेला आहे त्यांना देखील करण्याची गरज आहे का नाही हे देखील तुम्हाला स्पष्टपणे मी तेव्हा सांगेन. त्यानंतर हप्ता अडवू शकतो. तर ज्या लाभार्थी महिलांचे E-KYC अपूर्ण आहे त्यांचा हप्ता बँक सिस्टीमद्वारे रोखला जाण्याची दाट शक्यता आहे.
त्यानंतर नवीन ई केवायसी विंडो, ज्या महिलांचे ई केवायसी अपूर्ण राहिले आहे त्यांच्यासाठी शासन लवकरच नवीन पोर्टल विंडो खुली करू शकते. त्यानंतर तात्काळ कृती करा. तर जवळच्या महा ई सेवा केंद्र किंवा अधिकृत ऍपचा वापर करून आपले बँक खाते ई केवायसी प्रणाली प्रमाणित असल्याची खात्री करा. त्यानंतर ई केवायसी पूर्ण करा. त्यानंतर तुमच्या खात्यामध्ये 1500 रुपये हप्ता जो आहे तो यशस्वीरित्या जमा होणार आहे. तर ज्यांची कोणाची केवायसी राहिली असेल त्यांचा हा अपूर्ण ई केवायसी अपूर्ण असेल तर प्रलंबित केला जाऊ शकतो, हप्ता थांबवला जाऊ शकतो. तर महत्वाची जी टीप आहे ती आहे 27 ते 30 जून तारीख ही जी आहे ती सर्व तपशील संभाव्य आहे. केवळ अधिकृत शासन निर्णय GR व घोषणांच अंतिम मानावी. कुठल्याही अफवांवरती बळी पडू नये. जी काही अधिकृत माहिती असते ती सर्वच्या सर्व आपल्या वेबसाईटला येत असते. जी कुठली गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे त्यावरती येत असते. तिथे तुम्ही कन्फर्म करू शकता आणि जो कुठला GR आल्याच्या नंतर मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती नक्कीच मिळेल. तर धन्यवाद. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच होतं. थँक्यू व्हिडिओ बघितल्याबद्दल. लाईक करा, शेअर करा तुमच्या मैत्रिणीला देखील. थँक्यू, धन्यवाद.